कोळसा हा माझ्यासाठी एक क्रांती आहे आणि ही क्रांती शेतीमध्ये आमूलाग्र बदल आणू शकते. योग्य पद्धतीने वापरलेला बायो चारकोल शेतकऱ्यांना खूप श्रीमंत बनवू शकेल. आम्हाला आवडेल सुधारणा करायला, आम्हाला मातीच्या स्थितीत, पाण्याच्या स्थितीत आणि हवेत. कसे साध्य करणार हे 3 मोठे उद्देश आपण इथे बघतोय. दुपटीने तिपटीने पिकांची वाढ होत आहे, त्याचबरोबर आपल्या झाडांचे आरोग्यही बघत आहोत. कोळसा हा माझ्यासाठी एक वरदान आहे, जो कृषी क्षेत्रात क्रांती आणू शकतो. योग्य पद्धतीने जर हा कोळसा वापरला तर तो शेतकऱ्यांना खूप श्रीमंत करू शकतो. आणि या सगळ्याचा खर्च किती आहे? 4,000 रुपये प्रति टन, कारण तो बाहेरून खरेदी करावा लागतो. पण जाळण्यापेक्षा हे पीक शेतीचा हंगाम संपल्यावर कोळशामध्ये रूपांतरित करा आणि वापरा, म्हणजे तुम्हाला त्याची खरेदीची गरज नाही. वर्षानुवर्ष न वापरलेल्या उत्पादनांचं तुम्ही कोळशात आणि तसंच कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करू शकता. हा सगळा हिरवा किंवा स्वयंपाकघरात वापरलेल्या पदार्थांचा कचरा या सगळ्याचा चांगल्या खतांमध्ये रूपांतर होऊ शकतं, तेही 3 आठवड्यात. त्यामुळे आपल्याला खरोखरीच हेवी ड्युटी खतं वापरावी लागणार नाहीत. आपण आत्मनिर्भर, स्वावलंबी होऊ शकतो जर आपण ही नवीन तंत्रे शिकून घेतली.